या परंपरेला जोपासना करू. या परंपरे आपली जी आहे ती वर्षानुवर्ष कायम राहिली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या युवा पिढीला, येणाऱ्या जनरेशनला समजली पाहिजे किंवा हा आपला घटक होता, हा आपला पार्ट होता. म्हणजे की या गोष्टीतून एक आनंद आहे. आता तुम्ही ज्यावेळेस बाहेरच्या कल्चरला अडॅप्ट करता त्यावेळेस खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही ह्या वातावरणामध्ये राहता किंवा ह्या वातावरणामध्ये तुम्ही ज्यावेळेस असा मोकळा श्वास घेता त्यावेळेस तुम्हाला जाण होती आणि पूर्वक तुम्ही त्या गोष्टी करता. कारण की या संस्कृतीमध्ये असं शिकण्यासारखे आज संत तुकाराम महाराज झाले असेल किंवा संत ज्ञानेश्वर महाराज झाले असेल किंवा खूप सारे असे संत झालेले आहेत की ज्यांनी म्हणजे त्यांना समाजाने त्यांचा तिरस्कार केला होता, परंतु आज तोच समाज त्यांच्या पाठीशी त्यांच्या दर्शनासाठी तरसते. आज तोच समाज किती धावपळ घेतोय. आज मी पालखीला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस प्रत्येक समाजाचे, प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे लोक तिथे आली होती आणि ती सर्व लोक जी आहे ना की प्रत्येक लोक घाई गर्दी, फक्त दर्शनासाठी गर्दी. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीला फक्त हात लावण्यासाठी लोक तरसत होती, लोक खाली पडत होती. एक काळ होता की संत तुकाराम महाराजांना कोणी हात लावत नव्हतं. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा तिरस्कार केला जात होता. संत तुकाराम महाराजांच्या याला गाथा बुडवल्या गेल्या होत्या. म्हणजे तुम्ही सांगा एवढा तो काळामध्ये एवढा म्हणजे भयंकर होता. आणि आज त्याच परमात्माची, आज त्या देवताची पूजा केली जाते. आज त्या देवताला फक्त दर्शन घेण्यासाठी एवढा लोक त्रास आहे आणि एवढी लांब दूर दूरून लोक येतात. ते म्हणजे हा सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यांनी हार नाही मानली, आपण पण हार नाही मानायची. आपली परिस्थिती, आपल्याला हे जे आपले कल्चर आहे की आपल्याला जपायचे, ह्या गोष्टीचं थोडस आपणच या गोष्टीपासून म्हणजे गोष्टीची जाणीव ठेवू आणि याच्यावर आपण काम करू. कारण की कसं असतं ही गोष्ट आहे ना, आता आपण, माझं काम होतं की संदेश पोहोचवणं, माझं काम होतं की आपण म्हणजे असं सुरुवात करू म्हणून सांगण्याचा हा उद्देश होता. आता महाराष्ट्रीय लोक, आपली ही संस्कृती आहे म्हणून आपल्याला जपणं भागच आहे. कारण की महाराजांच्या काळापासून महाराजांचे पण गुरु संत तुकाराम महाराज होते. खरंच म्हणजे दैविक शक्ती आणि दैविक महापुरुष होते छत्रपती शिवाजी महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना कोणाला ते समोर दिसत होतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांना दिसत होतं. कारण असं आहे की त्या माणसाने म्हणजे त्या देवानीच म्हणा, आपल्यासाठी तो एक देवच आहे एक प्रकार. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज देवच आहे. कारण की त्यांनी भविष्य ओळखलं होतं. भविष्य त्यांनी संभाजी महाराजांना सुद्धा भविष्य सांगितलं होतं की तुम्हाला धोका इतरांपासून नाही, हे तुम्हाला धोका तुमच्याच याच्यापासून आहे, नातेसंबंधापासून. म्हणजे एवढं शिवाजी महाराजांचं डोकं चालत होतं. तर विचार करू शकता तो माणूस म्हणजे तो महापुरुष कसा असेल. असं सांगण्याचा उद्देश म्हणजे की ही जी काही महापुरुष